नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र. आजच्या या व्याख्यानामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण सामाजिक संशोधन पद्धतीतील एक महत्त्वाचा टप्पा जो तथ्यांच्या सादरीकरणामध्ये आहे, तो म्हणजे तथ्यांचे सारणीकरण, टॅब्युलेशन ऑफ डेटा हा पाहणार आहोत. चला सुरुवात करूया प्रस्तावनेपासून. संशोधन पद्धतीमधील प्रमाण जे ग्रंथ आहेत संशोधन पद्धतीच्या, त्यानुसार क्षेत्रकार्यातून गोळा केलेल्या तथ्य संकलित केलेल्या तथ्यांचे योग्य वर्गीकरण, क्लासिफिकेशन डेटा म्हणतो आपण, ते वर्गीकरण केल्यानंतर त्या माहितीचे अंतिम आणि सुटसुटीत सादरीकरण करण्यासाठी सारणीकरण, टॅब्युलेशन ही मुख्य प्रक्रिया पार पाडली जाते. सारणीकरण म्हणजे संकलित केलेल्या संपूर्ण डेटाची किंवा तथ्यांची योग्य रकाने कॉलम्स आणि ओळीमध्ये, ज्याला रोज म्हणतो आपण, कॉलम्स आणि रो मध्ये केलेले तार्किक, शिस्तबद्ध आणि सुटसुटीत रचना असते. केवळ आकडेवारी गोळा करणे पुरेसे नसते, तर ती एका दृष्टिक्षेपात वाचता आणि समजता आली पाहिजे. या पद्धतीमुळे अत्यंत क्लिष्ट वाटणारी माहिती वाचण्यास, विश्लेषित करण्यास आणि समजण्यास अत्यंत सोपी आणि सुटसुटीत बनते. आता आपण तथ्यांच्या सारणीकरणाचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेऊया. तथ्यांचे सारणीकरण म्हणजे वर्गीकरण केलेल्या संख्यात्मक माहितीची विशिष्ट मुख्य शीर्षके, हेडिंग्स आणि उपशीर्षकासह सब हेडिंग्स एका पद्धतशीर सुटसुटीत कोष्टकात, ज्याला आपण टेबल म्हणतो, मांडणी करण्याची प्रक्रिया. ही एक अत्यंत महत्त्वाची वैज्ञानिक गणितीय पद्धत आहे, ज्याला आपण तक्ता म्हणतो किंवा कोष्टक म्हणतो. तथ्यातील अनावश्यक गुंतागुंत पूर्णपणे दूर करता येतात. अभ्यासातील विविध चलांमधील परस्पर संबंध, समानता, विषमता आणि तुलना स्पष्टपणे दर्शवण्यासाठी हे टॅब्युलेशन किंवा सारणीकरण एक मजबूत आधारभूत चौकट तयार करण्याचे काम करते. सांख्यिकीय विश्लेषणात आणि संशोधनात तथ्यांचे सारणीकरण प्रामुख्याने 3 मुख्य प्रकारामध्ये केले जाते. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे एक मार्गी सारणी, म्हणजे सिंपल वे टेबल किंवा वन वे टेबल म्हणतो आपण, तो तक्ता, ज्यामध्ये केवळ एकाच गुणधर्माची किंवा चलाची माहिती कोष्टकात दर्शवली जाते. दुसरा प्रकार म्हणजे द्विमार्गी सारणी, टू वे टेबल, 2 चलांचा वापर केलेला तक्ता, ज्यामध्ये 2 परस्परांशी संबंधित असणाऱ्या गुणधर्मांची किंवा वैशिष्ट्यांची एकत्रित मांडणी केली जाते. आणि तिसरा प्रकार म्हणजे बहुमार्गी सारणी, मल्टी वे टेबल्स किंवा कॉम्प्लेक्स टेबल असंही म्हटलं जातं. यामध्ये संशोधनातील 2 पेक्षा जास्त गुंतागुंतीचे गुणधर्म किंवा चले एकाच तक्त्यामध्ये किंवा कोष्टकात एकत्रित दर्शवली जातात. तथ्यांच्या सारणीकरणाची उदाहरणे पाहूया. हे तीनही सारणीकरणाचे प्रकार जे आहेत ते अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण काही व्यावहारिक उदाहरणे समजून घेऊ. एकमार्गी सारणीचे उदाहरण द्यायचे झाल्यास, एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची केवळ त्यांच्या विविध विद्याशाखानुसार एकूण संख्या एका साध्या तक्त्यात कोष्टकात दर्शवणे हे आहे. जसे कला आहे, वाणिज्य आहे, विज्ञान आहे. द्विमार्गी सारणीत विद्याशाखानिहाय विद्यार्थ्यांची आकडेवारी मांडताना प्रत्येक शाखात लिंग
लिंगानुसार वर्गवारी करणे. जसं पुरुष आणि स्त्री म्हणजे विद्याशाखा हे एक चल झालं, पुरुष आणि स्त्री हे दोन चल झाले. आणि बहुमार्गी सारणीत विद्याशाखा, लिंग आणि त्यांचे राहण्याचे मूळ ठिकाण जसं ग्रामीण शहरी असेल, मोबाईल नंबर असेल, आणखीन काही प्रकार असतील, अशा 3 किंवा त्यापेक्षा जास्त घटकांचा एकत्रित अभ्यास एकाच व्यापक कोष्टकात तक्त्यात दर्शवला जातो. तथ्यांच्या सारणीकरणाचे फायदे आणि मर्यादा समजून घेऊया. संशोधनात सारणीकरणाचे जसे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत, तसेच त्यांच्या काही मर्यादाही आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. फायद्यांचा विचार केला तर सारणीकरणामुळे प्रचंड आणि विस्तृत जो डेटा आहे तो अत्यंत संक्षिप्त स्वरूपात वाचकासमोर सादर करता येतो. निरनिराळ्या आकडेवारीची थेट तुलना करणे अत्यंत सोपे जाते आणि सांख्यिकी विश्लेषणासाठी लागणाऱ्या वेळेची, श्रमाची मोठी बचत होते. मात्र दुसऱ्या बाजूला मर्यादांचा विचार केल्यास केवळ संख्यात्मक किंवा परिमाणात्मक डेटासाठीच ही पद्धत उपयुक्त ठरते. गुणात्मक माहिती यात मांडता येत नाही. शिवाय जर कोष्टक किंवा सारणी अतिशय गुंतागुंतीची झाली तर ती सामान्य वाचकासाठी समजण्यास कठीण बनते आणि त्यातून चुकीचे अर्थ किंवा गैरसमज पसरण्याचा धोका निर्माण होतो. शेवटी निष्कर्षाकडे येऊया. योग्य आणि शास्त्रशुद्ध नियमाचा वापर करून तयार केलेले कोष्टक किंवा तक्ता माहितीची विश्वसनीयता आणि स्पष्टता आणि तुलनात्मकता मोठ्या प्रमाणावर वाढवते. यामुळे संशोधकाला डेटावरून अत्यंत अचूक निष्कर्ष काढणे, सिद्धांताचे परीक्षण करणे आणि आपला संशोधन अहवाल अधिक प्रभावीपणे तयार करणे सहज शक्य होते. धन्यवाद.